सकाळी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. आता एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या महिलांनी त्याला फोन करतो. साधारणतः 24, 36, 40 काय सेकंद बोलतो. त्यात म्हणतो म्हणे की तुमच्यासारखी रणरागिणी बहीण मला मिळाली त्याचा मला अभिमान आहे. हे स्क्रीनशॉट आणि हे सगळे विषय पोहोचतात मीडियापर्यंत. मीडिया त्याची बातमी करते आणि उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये या महिला नेत्याच्या विषयी किती प्रेम आहे याच्याविषयीची चर्चा सुरू होते. हरकत नाही, त्यांचे नेते, त्यांची चर्चा, त्यांचं प्रेम त्यांच्यापुरतं मर्यादित राहू दे. मीडियाचंही मला आश्चर्य असं वाटतं की ह्यांना याची बातमी करावी वाटते. इट्स ओके. मी तुम्हाला आता काही ट्विट्स दाखवतोय. त्याच पक्षाच्या समर्थकांनी केलेले. म्हणजे एखाद्या मुद्द्यावर सकारात्मक वातावरण सुरू झालं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या नेत्या त्याची कशी वासलात लावतात आणि त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नुकसानीसाठीच कसे प्रयत्न करतात, या अर्थाने ती पोस्ट आहे. अगदी खरंय, या नेत्या सातत्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं समर्थन करता करता नुकसान कसं करता येईल याचाच विचार करत असतात. हे अर्थात उद्धव ठाकरेंना समजायला हवं. त्याच्याशी आम्हाला काही सुयसूतक असण्याचा संबंध येत नाही. पण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये असं काही घडत असतं, चांगलं काही घडत असतं, ही लोक एकत्र येतात. मध्ये मध्ये दिवाळीच्या फटाक्याचे आवाज येत आहेत ना. मी मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल, तुमच्या लक्षात येईल की मी दिवाळीसाठी गावाकडे आलेलो आहे. त्यामुळे हे असे वेगवेगळे आवाज तुम्हाला येत राहतील. फटाके वाजले पाहिजेत ना दिवाळीत. काही जण फटाके वाजवणार होते, म्हणून मला त्यांच्या फटाक्याला उत्तर म्हणून काही फटाके वाजवून दाखवायचे आहेत. म्हणून तर हा व्हिडिओ करते. आणि याचे अगदी इत्थंभूत पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या एका नेत्याने व्हॉट्सॲपवर लांबलचक मराठीतून मेसेज केला होता, मराठीतून, की या महिला नेत्या त्यांच्या पक्षाची कशी वाट लावतायत, कशी ब्लॅकमेलिंग करतायत, काय काय करतायत, हे सांगणारा एक व्यवस्थित मेसेज त्यांनी केलेला होता. अर्थात उद्धव ठाकरेंच्या व्हॉट्सॲपवर मेसेज टाकला तरी 2 टिकच्या पलीकडे काही दिसत नाही. आणि या बिचाऱ्या नेत्याच्या पुन्हा पुन्हा तर 2 टिक दिसणंच बंद झालं, म्हणजे ब्ल्यू टिक होत नाही. आणि या ब्ल्यू टिक न होण्यामुळे अनेक नेत्यांना आपला संदेश उद्धव ठाकरेंच्यापर्यंत पोहोचलाय की नाही हे आता तर सिंगल टिकवर काम भागायला लागलंय. आणि त्यांचा डीपी दिसणं बंद झालंय. म्हणजे याच महिला नेत्यांनी व्हायरल केलेल्या कॉलच्या स्क्रीनशॉटमध्ये डीपी दिसतो आणि या बिचाऱ्याच्या मेसेजवर डीपी दिसत नाही, म्हणजे त्याला ब्लॉक केलं. राज्यस्तरावरच्या आपल्याच नेत्याला ब्लॉक करणारे उद्धव ठाकरे कोणत्या पातळीवरचा पक्ष सांभाळतायत हे कळलं पाहिजे. सातत्याने या महिला नेत्यांच्या विषयामध्ये तक्रारी आलेल्या आहेत. म्हणजे आमच्या बीडवाल्यांनी केल्या आहेत, परळीवाल्यांनी केलेले आहेत. त्यांनी सांगितले की कसे AC बसवून घेतलेत, कसं फर्निचरून घेतलेलं आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना या महिला नेत्यांच्या विषयात जाग येत नाही. आता मी जी कहाणी सांगणार आहे ती फार भयंकर आहे. ती जरा नीट ऐकावी, समजून घ्यावी. कहाणी अशी आहे की या महिला नेत्या सत्ताधारी पक्षाच्या, उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षाच्या, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट लावलेल्या पक्षाच्या एका खासदाराला अत्यंत गोपनीयरित्या भेटल्या. म्हणजे हा फोटो माझ्याकडे आहे. याचा पुरावा मला तुम्हाला द्यायचा आहे. फोटो दाखवणार नाही यासाठी की ती भेट लिमिटेड लोकांच्यामध्ये झालेली होती. आणि लिमिटेड लोकांच्यामध्ये भेट झाल्यावर ते उघड करावं असं अजिबात होत नाही. ऑफ व्हाईट कलरची साडी, मरून कलरचं ब्लाऊज, खासदाराच्या हातामध्ये चहा प्यायला तो प्याला, चहा पितानाचा आहे, टेबलावरती 2 पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या, वनटेनवाल्या, ज्या आता ग्लासच्या ऐवजी ज्या बाटल्या वापरण्यात चालले त्या, पाण्याच्या बाटल्या 2, दोघांच्या समोर बसून चर्चा करतायत. आणि हा तोच खासदार आहे ज्याचं उद्धव ठाकरेंच्या सोबत अजिबात जमत नाही. डील काय होतीये? डील ही होतेय की जितकं शक्य आहे तितकं खच्चीकरण तिथे राहून करावं आणि ऐन वेळेला उडी मारून उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षात जावं. तिथे त्या पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेवर या महिला नेत्याला घ्यावं, थेट खासदार करावं. ज्या आमदार होण्यासाठी इकडे आल्यात ना, त्यांना थेट खासदार करावं, अशी डील होती. त्या खासदारांनी हे मान्य केलं की नाही मला माहित नाही, पण या मात्र हे प्रस्ताव घेऊन गेलेल्या होत्या. आता मी साडी कोणती, ब्लाऊज कोणतं, टेबलावर काय होतं, हे सगळं सांगतो. याचा अर्थ ते छायाचित्र माझ्याकडे उपलब्ध आहे. पण एखाद्याला विनाकारण बदनाम करू नये यासाठी मी ते चित्र उघड करत नाही. झालं काय? या महिला नेत्याला कळलंय की आपलं भलं आता उद्धव ठाकरे यांच्या हातून होणं शक्य नाहीये. कारण आमदारकी मागावी तर विधानसभेवर आमदार निवडून द्यावेत असं संख्याबळ विधानसभेतल्या आमदारांच्यात नाहीये. दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी तर स्थानिक स्वराज्य संस्था नावाचा मतदारसंघ अस्तित्वात नाहीये. 3-4 पक्षांच्या वाटणीमध्ये विधान परिषदेचा कुठला मतदारसंघ मिळणार नाहीये. राज्यसभेवर 1 खासदार पाठवायला 27 जागा किमान लागतील. जिथे संजय राऊतांचा वांधा झालाय, जिथे शरद पवारांचा वांधा झालाय, तिथे यांचं या वादळात दिवा लागणार कुठून?
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून आता काही मिळेल ही शक्यता उरलेली नाहीये. त्यापेक्षा जिथून मिळतंय तिथे गेलं पाहिजे, हे यांच्या डोक्यात येतंय. त्यामुळे उगाचच लोकांना मिंढे म्हणता म्हणता आपण मिंढे व्हायला गेलेल्या या नेत्या उद्धव ठाकरेंच्या एकूणच पक्षाचा कार्यक्रम वाजवण्याच्या तयारीत आहेत का? कारण त्यांचे समर्थक तर असंच म्हणतायत. व्हॉट्सअपचा एक स्क्रीनशॉट माझ्याकडे अवेलेबल आहे. एका नेत्यांनी साहेबांना पाठवलेला, की जो स्क्रीनशॉटमध्ये तो सरळ म्हणतोय की बाईंनी सरळ सरळ व्यापार मांडलाय. दुसरं एक ट्विट आहे जे मी तुम्हाला दाखवलंय, ज्या ट्विटमध्ये या बाई थोडं अनुकूल वातावरण झालं की कशी वाट लावतायत हे अगदी इत्थंभूतपणे लिहिलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे तो फोटो, की ज्यात यांनी सरळ सरळ खासदाराशी डील करण्याचं खासदारकीसाठीचा प्रयत्न केलेला आहे. चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं उदाहरण तर याच्या आधी कितीतरी घडलेत. परळीवाल्यांनी आरोप केलाय, बीडवाल्यांनी आरोप केलाय, एका जिल्हा प्रमुखाने तर कानाखाली ठेवून दिले. अशा कितीतरी आरोपांनी उद्धव ठाकरेंच्या समोर सत्य येत असताना झोपलेल्या उद्धव ठाकरेंना जागं करायचं कसं, हाच प्रश्न आहे. त्यामुळे आपलं काम आता जागं करायचं उरलेलं नाहीये, तर जे आहे तेवढं सांगण्याचं आहे. धन्यवाद. तो म्हणे की तुमच्यासारखी रणरागिणी बहीण मला मिळाली, त्याचा मला अभिमान आहे. हे स्क्रीनशॉट आणि हे सगळे विषय पोहोचतात मीडियापर्यंत. मीडिया त्याची बातमी करते आणि उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये या महिला नेत्याच्याविषयी किती प्रेम आहे याच्याविषयीची चर्चा सुरू होते. आता हरकत नाही, त्यांच्या नेत्या, त्यांची चर्चा, त्यांचं प्रेम त्यांच्यापुरतं मर्यादित राहू दे. मीडियाचंही मला आश्चर्य असं वाटतं की यांना याची बातमी करावी वाटते. इट्स ओके. मी तुम्हाला आता काही ट्विट दाखवतोय, त्याच पक्षाच्या समर्थकांनी केलेले. म्हणजे एखाद्या मुद्द्यावर सकारात्मक वातावरण सुरू झालं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या नेत्या त्याची कशी वाचलात लावतात आणि त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नुकसानीसाठीच कसे प्रयत्न करतात, या अर्थानं ती पोस्ट आहे. अगदी खरं आहे, या नेत्या सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं समर्थन करता करता नुकसान कसं करता येईल याचाच विचार करत असतात. हे अर्थात उद्धव ठाकरेंना समजायला हवं. त्याच्याशी आम्हाला काही सोयरसूतक असण्याचा संबंध येत नाही. पण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये असं काही घडत असतं, चांगलं काही घडत असतं, ही लोक एकत्र येतात. मध्ये मध्ये दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज येत आहेत ना, मी मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल, तुमच्या लक्षात येईल की मी दिवाळीसाठी गावाकडे आलेलो आहे. त्यामुळे हे असे वेगवेगळे आवाज तुम्हाला येत राहतील. फटाके वाजले पाहिजे ना दिवाळीत. काही जण फटाके वाजवणार होते, म्हणून मला त्यांच्या फटाक्याला उत्तर म्हणून काही फटाके वाजवून दाखवायचे, म्हणून तर हा व्हिडिओ करतोय. आणि याच्या अगदी इत्थंभूत पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या एका नेत्याने व्हॉट्सअपवर लांबलचक मराठीतून मेसेज केला होता, मराठीतून, की या महिला नेत्या त्यांच्या पक्षाची कशी वाट लावतायत, कशी ब्लॅकमेलिंग करतायत, काय काय करतायत हे सांगणारा एक व्यवस्थित मेसेज त्यांनी केलेला होता. अर्थात उद्धव ठाकरेंच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तरी 2 टिकच्या पलीकडे काही दिसत नाही. आणि या बिचाऱ्या नेत्याच्या पुन्हा पुन्हा तर 2 टिक दिसणं बंद झालं, म्हणजे ब्ल्यू टिक होत नाही. आणि या ब्ल्यू टिक न होण्यामुळे अनेक नेत्यांना आपला संदेश उद्धव ठाकरेंच्यापर्यंत पोहोचलाय की नाही हे आता तर सिंगल टिकवर काम भागायला लागलंय. आणि त्यांचा डीपी दिसणं बंद झालंय. म्हणजे याच महिला नेत्यांनी व्हायरल केलेला कॉलच्या स्क्रीनशॉटमध्ये डीपी दिसतो आणि या बिचाऱ्याच्या मेसेजवर डीपी दिसत नाही, म्हणजे त्याला ब्लॉक केलं. राज्यस्तरावरच्या आपल्याच नेत्याला ब्लॉक करणारे उद्धव ठाकरे कोणत्या पातळीवरचा पक्ष सांभाळतात हे कळलं पाहिजे. सातत्यानं या महिला नेत्यांच्या विषयामध्ये तक्रारी आलेल्या आहेत. म्हणजे आमच्या बीडवाल्यांनी केल्या आहेत, परळीवाल्यांनी गेलेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की कसं AC बसवून घेतलेत, कसं फर्निचरवून घेतलेलं आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना या महिला नेत्यांच्या विषयात जाग येत नाही. आता मी जी कहाणी सांगणार आहे ती फार भयंकर आहे. ती जरा नीट ऐकावी, समजून घ्यावी. कहाणी अशी आहे की या महिला नेत्या सत्ताधारी पक्षाच्या, उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षाच्या, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट लावलेल्या पक्षाच्या एका खासदाराला अत्यंत गोपनीयरित्या भेटल्या. म्हणजे हा फोटो माझ्याकडे आहे, याचा पुरावा मला तुम्हाला द्यायचा आहे. फोटो दाखवणार नाही यासाठी की ती भेट लिमिटेड लोकांच्यामध्ये झालेली होती आणि लिमिटेड लोकांच्यामध्ये भेट झाल्यावर ते उघड करावं असं अजिबात होत नाही. ऑफ व्हाईट कलरची साडी, मरून कलरचं ब्लाऊज, खासदाराच्या हातामध्ये चहा प्याला, तो प्याला चहा पितानाचा आहे. टेबलावरती 2 पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या, वन टाईमवाल्या, ज्या आता ग्लासच्या ऐवजी ज्या बाटल्या वापरणं चाललंय ना, त्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या 2. दोघांच्या समोर बसून चर्चा करतायत. आणि हा तोच खासदार आहे ज्याचं उद्धव ठाकरेंच्या सोबत अजिबात जमत नाही. डील काय होते? डील ही होते आहे की जितकं शक्य आहे तितकं खच्चीकरण तिथे राहून करावं आणि ऐन वेळेला उडी मारून उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षात जावं. तिथे त्या पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेवर या महिला नेत्याला घ्यावं, थेट खासदार करावं. ज्या आमदार होण्यासाठी इकडे आल्यात ना, त्यांना थेट खासदार करावं, अशी डील होती.
त्या खासदारांनी हे मान्य केलं की नाही मला माहीत नाही, पण या मात्र हे प्रस्ताव घेऊन गेलेल्या होत्या. आता मी साडी कोणती, ब्लाऊज कोणतं, टेबलावर काय होतं हे सगळं सांगतोय, याचा अर्थ ते छायाचित्र माझ्याकडे उपलब्ध आहे. पण एखाद्याला विनाकारण बदनाम करू नये यासाठी मी ते चित्र उघड करत नाही. झालंय काय, या महिला नेत्याला कळलंय की आपलं भलं आता उद्धव ठाकरेंच्या हातून होणं शक्य नाही. कारण आमदारकी मागावी तर विधान परिषदेवर आमदार निवडून द्यावेत असं संख्याबळ विधानसभेतल्या आमदारातलं नाहीये. दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी तर स्थानिक स्वराज्य संस्था नावाचा मतदारसंघच अस्तित्वात नाहीये. 3-4 पक्षांच्या वाटणीमध्ये विधान परिषदेचा कुठला मतदारसंघ मिळणार नाहीये. राज्यसभेवर एक खासदार पाठवायला 27 जागा किमान लागतील. जिथे संजय राऊतांचं वांद झालंय, जिथे शरद पवारांचं वांद झालंय, तिथं यांचा या वादळात दिवा लागणं कुठून. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याकडून आता काही मिळेल ही शक्यता उरलेली नाहीये. त्यापेक्षा जिथून मिळते तिथे गेलं पाहिजे हे यांच्या डोक्यात येतंय. त्यामुळे उगाचच लोकांना मिंधे म्हणत म्हणत आपण मिंधे व्हायला गेलेले या नेत्या उद्धव ठाकरेंचा एकूणच पक्षाचा कार्यक्रम वाजवण्याच्या तयारीत आहेत का? कारण त्यांचे समर्थक तर असंच म्हणतात. व्हॉट्सअपचा एक स्क्रीनशॉट माझ्याकडे अवेलेबल आहे, एका नेत्याने साहेबांना पाठवलेला, की जो स्क्रीनशॉटमध्ये तो सरळ म्हणतोय की बाईंनी सरळ सरळ व्यापार मांडलाय. दुसरं एक ट्विट आहे जे मी तुम्हाला दाखवलंय, ज्या ट्विटमध्ये या बाई थोडं अनुकूल वातावरण झालं की कशी वाट लावतात हे अगदी इत्थंभूतपणे लिहिलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे तो फोटो की ज्यात यांनी सरळ सरळ खासदाराशी डील करण्याचा खासदारकीसाठीचा प्रयत्न केलेला आहे. 4, 5, 6, 7, 8 उदाहरणं तर याच्या आधी कितीतरी घडले. परळीवाल्यांनी आरोप केला, बीडवाल्यांनी आरोप केला, एका जिल्हा प्रमुखाने तर कानाखाली ठेवून दिलेली आहे. अशा कितीतरी आरोपांनी उद्धव ठाकरेंच्या समोर सत्य येत असताना झोपलेल्या उद्धव ठाकरेंना जागं करायचं कसं हाच प्रश्न आहे. त्यामुळे आपलं काम आता जागं करायचं उरलेलं नाहीये, तर जे आहे तेवढं सांगण्याचं आहे. धन्यवाद.